हॅलो फ्रेंड्स, आम्ही आलो होतो आज शेतात. बघा इथं पाणी चालू आहे. तिकडे प्रज्वीचे पप्पा भेंडीमध्ये वखरत आहेत, डवरे मारत आहेत. आणि इथं मी भोपळ्याला पाणी देत आहे. आमच्या मागे आता सारखा दवाखाना लागला होता, तर बघा आमची भेंडी कशी झालेली आहे. याच्यावर कोणता रोग आलेला आहे, पांढऱ्या माशीचा. बघा आता त्याला चांगलं करण्याचं काम चालू आहे. आणखी आम्हाला दवाखान्यात जावं लागते मुंबईला, म्हणून आधीच हे कामं करून चाललो, नाहीतर हा भाजीपाला पूर्णच वाया जाईल. आमचे भोपळे चांगले आहेत, त्यांना पण पाणी देणं सुरू आहे. दवाखाना मागं लागला की काही सुचत नाही, म्हणून आमची भेंडीवर जरासं दुर्लक्ष झालं. बघा त्याचा परिणाम. आम्हाला आता 1-2 दिवसानं मुंबईला निघावं लागणार दवाखान्यासाठी, म्हणून हे आधीच त्याचं काम सुरू आहे. चला तर फ्रेंड, तुम्हाला पुढे दाखवतेच आणखी आम्ही काय काय करणार आहोत ते. चला तर आपण पाहून येऊया की आपली फट्टी कुठपर्यंत गेलेली आहे. फट्टी पुरली की आपल्याला दुसऱ्या फट्टीत पाणी लावावं लागते. बघा आमचे भोपळे कसे आहेत, चांगले आहेत की नाही. पर्यंत बस आता थोडीशीच राहिली. एवढी झाली की मग आपल्याला दुसऱ्या फट्टीत पाणी लावावं लागते. तर हे फट्टी पुरणारच आहे. वापिस पाईपापर्यंत जायला ते फट्टी भरून जाते. चल तर आपण वापिस जाऊ आता. तिकडून झाले की या फट्टीत पाणी लावून द्यावं लागते. तिथपर्यंत जायला ते फट्टी पूर्णच जाते. तर आपली फट्टी पुरलेली आहे. चला आता दुसऱ्या फट्टीमध्ये पाणी लावू. बघा इकडून पाणी लावलं. आता हे पुरलं की डबल दुसऱ्या ह्याच्यात अजून 4-5 राहिले, होऊन जाते अर्ध्या 1 घंट्यात. यांची झाली भेंडायला वाई मारणं झाली. आता वरपी मारत आहेत, म्हणजे जेणेकरून आम्ही त्या भेंडायला पाणी देऊन देऊ. आज तर काही होत नाही पाणी देणं भेंडायला, उद्याच द्यावं लागेल, कारण की त्यांना आता घरी जाऊल्या भेंड्यांसाठी फवाऱ्याची औषध आणायला नांदुऱ्याला जावं लागते. आता ही वरपी झाली आणि या भोपळ्याला पाणी देणं झालं की आम्ही जाऊ घरी. मग ते जातील नांदुऱ्याला, फवारा आणतील आणि उद्या मग आम्ही फवारा मारू भेंडीवर आणि भेंडीला पाणी देऊ. बघा हे बी 2-3 तासच राहिले. कसं आता मुंबईला जावं लागतं, त्याच्या आधी पूर्ण भाजीपाल्याची सेटिंग लावून दिली की भाजीपाला पण चांगला आणि आम्हाला पण टेन्शन नाही राहत. बघा रोईट कसे पळत जातात आमच्या वावरातून.
हे भेंडं चांगले होतात की नाही काय माहीत, पण तरी प्रयत्न चालू आहेत. तुम्हीच सांगा बरं, होतील का हे भेंडं चांगले. हे पण फट्टी ऑलमोस्ट पुरणारच आहे. चला तर गाईस, बाकीचं तुम्हाला उद्या दाखवणार आहे. भेंडीची वरपी बघून घ्या तुम्ही एकतर कसं दिसत आहे आमची भेंडीचं वावर. पहिले खूप खराब दिसत होता, आता तरी खूप छान दिसत आहे. बघा हे भेंडी तुम्ही सुधारते की नाही आणि कशी दिसणार आहे नंतर 4-5 दिवसांनी, तो ब्लॉगसुद्धा मी तुमच्याशी नक्कीच शेअर करणार. तर भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. भेंडी